चला तर आज आपण जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी अर्धी वाटी जवस घेतलेले आहेत, पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे, लसूण पाकळ्या 8 ते 10 घ्यायचे आहेत, 1 चमचा जिरे घ्यायचे आहेत। आता आपण कढईमध्ये जवस थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त पण करपवायचे नाहीत, नाहीतर चटणी करपट लागते। जवस भाजून झाले की पांढरे तीळ भाजून घ्यायचे, ते सुद्धा 1-2 मिनिटं भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी पहिल्यांदा मिक्सरमध्ये जिरे घालायचे, जिरे घातल्यानंतर आपण जे भाजून घेतलेले जवस आणि पांढरे तीळ आहे ते घालायचं आहे। त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आहे, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता। आता लसूण पाकळ्या घालायच्या आहेत 8 ते 10। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे। साधी, सोपी आणि मस्त पटकन होणारी जवसाची चटणी तयार झालेली आहे।